मोरबे धरण प्रकल्प कृती समितीकडून सरकारला देण्यात आला इशारा। या इशाऱ्यामध्ये त्यांनी म्हणण्यात आलं की आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही गेट समोरून आम्हाला जाण्यास पाणी बंद करण्यास जर पोलिसांनी रोखले तर आम्ही पाण्यामध्ये उतरून आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी संघर्ष रायगड न्यूज चॅनलशी बोलताना देण्यात आलेला आहे। याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गोतारणे यांनी। 2013 चा पुनर्वसन कायदा लागू झालाच पाहिजे। भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे। कोण म्हणतो देणार नाही? मोरबे धरण प्रकल्प कृती समितीचा विजय असो। बेकारी बंद मिळालाच पाहिजे। मी आहे चौक या ठिकाणी, ज्या ठिकाणी धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून हा आंदोलन छेडला जातो। चौक या ठिकाणी आता या ठिकाणी सगळे नागरिक जे आहेत या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून येत्या 27 तारखेपासून या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन लढा करण्यासाठी बसलेले आहेत। त्याच पद्धतीने ते रायगड जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या आंदोलनामध्ये सहभागी कशा पद्धतीने आवाहन करतात या ठिकाणी मी त्यांच्याकडून जाणून घेते। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने आवाहन असेल नागरिकांना बोलवलं जाईल? आम्ही रायगडच्या सर्व जनतेला विनंती करतो की गेल्या 8 दिवसापासून आम्ही उपोषण करत आहोत। उपोषणाला कुठलाही प्रशासकीय किंवा शासकीय कोणीही पाठिंबा किंवा मार्गदर्शन करायला आम्हाला सपोर्ट द्यायला येत नाही। त्यामुळे आम्ही सर्व रायगडच्या लोकांना म्हणतो की आम्ही इथे पाणी बंद करण्याचा उद्या 4 तारखेला 10 वाजता पाणी बंद करायला जाणार आहोत। इथे जर पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला आडवे आले आणि त्यांनी जर आम्हाला ती क्रिया करून दिली नाही तर आमच्या प्रकल्पातील सर्व लोक ह्या धरणामध्येच, आमच्या मोरबे धरणामध्ये जलसमाधी घेऊ आणि जलसमाधी घेतून आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्या जलातून बाहेर येणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद। आता त्यांनी शासनाला एक इशारा देण्यात आलेला आहे की शासनाने जर आम्हाला त्या ठिकाणी धरणग्रस्त जे ऑफिस कार्यालय ज्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जो नवी मुंबई महानगरपालिकेसाठी पाणी जे सोडलं जातो त्या ठिकाणी आम्ही पाणी बंद करणार आहोत। जर आम्हाला पोलीस प्रशासकीय असो या शासकीय अधिकाऱ्यांनी जर अडवण्याचा प्रयत्न केलं तर आम्ही जलसमाधी डॅम मध्ये जाऊन जलसमाधी घेण्याचा आमच्या सपरिवारासह 4000 नागरिक त्या डॅम मध्ये उतरून आम्ही जलसमाधी घेऊ, असं आवाहन या ठिकाणी धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून त्यांचे कार्याध्यक्ष मिरकुटे साहेब यांनी आवाहन साऱ्या रायगडकरांना केलेलं आहे। त्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी पाठबळ आणि मदतीचं आवाहन म्हणून त्यांनी आपणास हाक मारलेली आहे। मी कॅमेरामॅन संतोष गोतारणे, संघर्ष रायगड, चौक, खालापूर।